बीदर जिले के औरत कस्बे में समाज कल्याण के तहत आयोजित की जा रही सरकारी मैट्रिक परीक्षा में लड़कों के छात्रावास में हर जगह साफ सफाई नहीं दिख रही है। बदबू आती है, समय पर खाना नहीं मिलता। उन्हें दिन में 3 बार सिर्फ चावल चाहिए और जब वे सांभर बनाते हैं तो उन्हें सिर्फ चावल, नमक और पानी ही दिखता है। किसी भी तरह की सब्जी नहीं है और छात्रों को भरपेट खाना नहीं मिल रहा है और रोटी भी नहीं दी जा रही है। छात्रों ने विरोध जताया है कि अगर वे छात्रावास के वार्ड में फोन करते हैं तो उनका मोबाइल बंद मिलता है। समाज कल्याण सरकारी मैट्रिकुलेशन के बाद जब छात्र आवास के लिए तालुका अधिकारी को फोन करते हैं तो उन्हें कोई जवाब नहीं मिलता। अधिकारियों की लापरवाही जगजाहिर है। लाखों रुपए के फंड के बावजूद छात्रों को कोई मूलभूत सुविधा नहीं है। पीने के पानी की व्यवस्था तक नहीं है। पानी का फिल्टर टूटा हुआ है और कई दिनों से उसकी मरम्मत नहीं हुई है। छात्रावास कूड़े के ढेर जैसा बना हुआ है। इसमें बच्चे कितने सुरक्षित है? छात्रावास में कूड़े के ढेर लगे हुए हैं। इसमें कई संक्रामक बीमारियों के होने की संभावना है। ऐसे में छात्रावास में बच्चे कितने सुरक्षित है? हिंसा संगठन ने आदरणीय तहसीलदार को बुलाया और उन्हें वहां की व्यवस्था दिखाई। यह देखकर तहसीलदार ने कहा कि वे इसकी जांच करेंगे। उन्होंने कहा कि शाम तक पानी का फिल्टर ठीक हो जाएगा। वे कहेंगे तो वे उचित भोजन उपलब्ध कराएंगे। अवराज से केपी न्यूज के संवाददाता अलीम पाशा की रिपोर्ट। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। ಮತ್ತೆ ಅದು ಎಲ್ಲ ಬಾತ್ರೂಮ್ ಕ್ಲೀನ್ ಏನ್ ಬಿರಲ್ರಿ ಪೂರಾ ಸಮಸ್ಯೆ ರೀ ಪೂರಾ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ಸರ್ 2 ತಿಂಗಳು ಐತ್ರಿ 2 ತಿಂಗಳು ಐತಿ ತರಕಾರಿ ಇಲ್ರಿ ಏನ್ ಬಿಲ್ರಿ ಸರ್ 3 ಟೈಮ್ ಒಂದೇ ಖಿಚಡಿ ಸರ್ ಅದರೊಳಗೆ ಖಾಲಿ ತರಕಾರಿ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಖಾಲಿ ಉಪ್ಪು ಖಾರ ಅಷ್ಟೇ ಡೈಲಿ ಅದೇ ಕೂಡ ಅದೇ ಸರ್ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ನೀವು ಸರ್ ಈಗ ಖಾಲಿ ಒಂದ್ 2 ದಿನ ಐತ್ರಿ ನಮ್ ಬಂದ್ರಿ 3 ತಿಂಗಳು ಐತ್ರಿ ಚಾಲೋದ್ರಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ ರೀ ವಾರ್ಡನ್ ಫೋನ್ ಹೋದ್ರ ಫೋನ್ ಸ್ವಿಚ್ ಆಫ್ ಮಾಡತ್ತಾರ್ರಿ ಮತ್ತ ಅವ್ರ ತಾಲೂಕು ಸರ್ ಕೇಳ್ರಿ ಅಂತಾರ್ರಿ ಸರ್ ಅವ್ರಿ ತಾಲೂಕು ಸರ್ ಕೇಳಿದ್ರು ನೀವು ವಾರ್ಡನ್ ಕೇಳ್ರಿ ಅಂತಾರ್ರಿ ಅವ್ರಿ ಸರ್ ಮತ್ತ ವಾರ್ಡನ್ ಯಾರ ಕೇಳಿದ್ರಿ ಸರ್ ನೀವು ಯಾರು ಮಾಡದ ಮಾಡ್ಕೋರಿ ಅಂತಂತಾರ್ರಿ ಮತ್ ನಮಗೆ ಅಂತಾರ್ರಿ ಮತ್ತ ಅವ್ರು ಹಿಂದಿನ ನಾನೇ ಕೇಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ ನಿಮಗೆ ಅಂತಾರ್ರಿ मेरा भाई एडवोकेट है हाई कोर्ट में ऐसा बोलते सर हाई कोर्ट में जज एडवोकेट है धमकी डालता सर हमको और वो यहाँ पे काजू बादाम सब वार्डन ही खाता सर। पहली बात तो ये है। हाँ सर ऐसा कुछ भी हमारे को पहली बात तो वार्डन ही काजू बादाम खाता सर और उधर अंदर डालने नहीं देता। एडी सर को फोन लगाया तो एडी सर फोन स्विच ऑफ कर लेता, वार्डन स्विच ऑफ कर। हम बोलना तो किसी सर हमारे प्रॉब्लम हमारे गाँव में ऐसे 40 किलोमीटर दूर है सर। आपका नाम? मेरा नाम विठल पवार है सर। तुम्हारा नाम सागर कुमार सागा ಇವ್ರ ಸಂಘಟನೆಯವರು ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಬಂದೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಹಿಂದ ಸಂಘಟನೆ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ದೇವಕಟ್ಟೆ ಮತ್ತು ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಊಟ ವಾರ್ಡನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು 56 rupees ಅಷ್ಟೇ ಬಜೆಟ್ ಇದೆ. ಆ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ 14 ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಏನೋ ಹೇಳಿದ್ರು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಪರಿಶೀಲಿಸ್ತೀನಿ. ಬಟ್ ಈಗ ಇಲ್ಲಿರೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದಾಗ ಇಲ್ಲೊಂದು ವಾಟರ್ ಫಿಲ್ಟರ್ ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ. ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೆ ಇಡಿ ಅವ್ರು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಅಥವಾ ನಾಳೆ ಮಧ್ಯಾಹ್ನದವರೆಗೂ ವಾಟರ್ ಫಿಲ್ಟರ್ ರಿಪೇರ್ ಆಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಗೀಸರ್ ಕೂಡ ರಿಪೇರ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಒಂದು ಊಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ವಾರ್ಡನ್ ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೇಳಿದ್ರು, ವಾರ್ಡನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನಾಳೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ಬಟ್ ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲದಿಂದಾನೇ ಏನು ಬೇರೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ 2 ರೊಟ್ಟಿ, ರೈಸು, ಸಾಂಬಾರು, ಒಂದು ಪಲ್ಯ, ತರಕಾರಿ ಏನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಅದು ಸಾಯಂಕಾಲದಿಂದ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನನಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅವ್ರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ವಾರ್ಡನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಿದೆ ಅದು ಕೂಡ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ. ಸೊ ಈಗ ಸಾಯಂಕಾಲದಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಊಟದ ಸಮಸ್ಯೆ ಇರಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಹೇಳ್ತಾ ಒಂದು